मित्रांनो, इमॅजिन करा 15 ऑगस्ट, सर्वत्र देशभक्तीचं वातावरण, भव्य स्टेज, भव्य श्रोते आणि तुम्हाला स्वागत भाषणाची जबाबदारी मिळाली आहे आणि तुम्हाला ते भाषण नंबर 1 करायचंच आहे. पण ऐनवेळी पाहुणे बदलले तर काय बोलायचं याचं टेन्शन मात्र प्रत्येकांना येतं. काळजी करू नका. मराठी शाळा खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक ऑल इन वन मास्टर स्वागत भाषण पीडीएफ, ते सुद्धा फक्त 49 रुपयामध्ये, ज्यामध्ये तब्बल 16 वेगवेगळ्या पाहुण्यांची कडक शेरोशायरी युक्त कसं स्वागत करावं, त्यांचं स्वागत भाषण दर्जेदार कसं करावं, हे याचं रेडीमेड फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं आहे. ऐनवेळी स्टेजवर कुणीही येऊ देत, तुमचं स्वागत भाषण मात्र जबरदस्त होणार, ही खात्री आम्ही मराठी शाळा टीम कडून तुम्हाला देतो. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यावर क्लिक करा, पे करा आणि पीडीएफ डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, पण डाउनलोड करायच्या आधी एकदा बघून घ्या या पीडीएफ मध्ये नक्की आहे तरी काय. आणि तुम्हाला डाउनलोड करून घेणं किंवा 49 रुपीजला परचेज करणं शक्य नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून तुमचं स्वागत भाषण अगदी दर्जेदार, उत्तम बनवू शकता. आणि हो, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष स्वागत भाषण. उत्तरं यत्सदृशः हिमाश्चदैव दक्षिणं वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र संतती. म्हणजे काय? समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जी पवित्र भूमी पसरली आहे तिचे नाव भारत आहे आणि आपण सर्वजण तिची लेकरे आहोत. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय राष्ट्रप्रेमी मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम देशबंधूंनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा राष्ट्रीय सण, स्वातंत्र्याचा महान उत्सव. या मंगल प्रसंगी मी तुमच्या सर्वांचे शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करण्यास आपण सर्वांसमोर उभा आहे. आपण स्वागत का करतो हा प्रश्न प्रत्येकांनाच पडतो. मित्रांनो, आज आपल्या या प्रांगणात अनेक आदरणीय पाहुणे आणि देशभक्त एकत्र आले आहेत. त्यांचे स्वागत करताना मला आपल्या सनातन संस्कृतीची आठवण होते. आपल्या विष्णू पुराणात आणि ऋग्वेदात भारताचे वर्णन केवळ एक जमिनीचा तुकडा म्हणून केलेलं नाही, तर तिला देवभूमी असे म्हटले आहे. पुराणात लिहिले आहे की ज्या भूमीवर जन्म घेण्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा उत्सुक असतात, ती पावनभूमी म्हणजेच आपला भारत देश. आपल्या देशात अतिथी देवो भव म्हणजे पाहुणे हे देवासारखे असतात. हा संस्कार पुराणापासून चालत आला आहे. राजा जनकाचा दरबार असो किंवा प्रभू श्री चंद्रांचा काळ असो किंवा छत्रपती शिवरायांचे स्वराज्य असो, ज्ञान, शौर्य आणि सन्माननीय व्यक्तींचे स्वागत करणे ही आपली हजारो वर्षाची परंपरा आहे. आज या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र क्षणी आपण फक्त माणसांचे स्वागत करत नाही आहोत, तर आपल्या पाहुण्यांच्या रूपाने आपण या मातीतील जिवंत देशभक्तीचे, क्रांतीच्या विचारांचे आणि आपल्या पूर्वजांच्या महान संस्कृतीचे स्वागत करणार आहोत. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये समिधा अर्पण करून यज्ञाची शोभा वाढते, त्याचप्रमाणे आज या विचारपीठावर उपस्थित असलेल्या थोर मान्यवरांच्या उपस्थितीने आपल्या या स्वातंत्र्य यज्ञाची शोभा वाढलेली आहे. चला तर मग याच पौराणिक आणि ऐतिहासिक आदराची परंपरा जपत मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आणि देशप्रेमी नागरिकाचे अंतःकरणातून मनापासून स्वागत करतो आणि मुख्य स्वागताच्या कार्यक्रमाकडे वळतो. ऋषी मुनींच्या ज्ञानाने नटलेली, वीरांच्या रक्ताने सजलेली अशा या पावन भारतभूमीतून स्वागताची पाऊले आज पडलेली. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय राष्ट्रप्रेमी मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व आदरणीय देशबंधूंनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा भव्य स्वातंत्र्य दिन सोहळा या ऐतिहासिक राष्ट्रीय महोत्सवात उपस्थित असणाऱ्या सर्व स्तरातील मान्यवराचे एकामागून एक स्वागत करणे हे मी माझे परमभाग्य समजतो. सर्वप्रथम मुख्य अतिथींचे स्वागत. मित्रांनो, मुख्य अतिथींचे स्वागत याप्रमाणे करा. अतिथी देवो भव हा संस्कार आमुचा, शब्दसुमनांनी करूया सत्कार तुमचा. सर्वप्रथम आजच्या या भव्य सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित लाभलेले आदरणीय मित्रांनो, मी तुमचं आणखी एक काम हलकं केलेलं आहे. या ठिकाणी फक्त मुख्य अतिथींचं नाव तुम्ही लिहिला तर तुमचं स्क्रिप्ट रेडीमेड तयार आहे आणि यांचे मी संस्थेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. मी आपल्या संस्थेचे आदरणीय, कुणी कोणाचा सत्कार करावं यासाठी सुद्धा तुम्हाला इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. फक्त भरला तर तुमचं स्क्रिप्ट 100% रेडी आहे. यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचं भाषण किंवा स्वागत याप्रमाणे करा. ज्यांच्या रक्ताने पावन झाली ही माती, त्यांच्या चरणी झुकते आमची मान आणि छाती. आजच्या या सोहळ्याचे सर्वात मोठे भाग्य म्हणजे ज्यांच्या अथांग संघर्षामुळे आणि त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, असे आपले आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, या ठिकाणी त्यांचं नाव लिहा, आज आपल्यात उपस्थित आहेत. मी टिंबा यांना स्वागत करतो की यांनी या महान देशभक्तांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन त्यांनी त्यांचे स्वागत करावे. मित्रांनो, या ठिकाणी कोणतंही एक असेल तर ते तुम्ही घेऊन करून त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता.
यानंतर भारतीय सैनिकांचे स्वागत. सीमेवर तुम्ही खडा पहारा देता अहोरात्र, म्हणूनच सुरक्षित आहेत आमचे घर निगात्र. देशाच्या सीमेवर अहोरात्र खडा पहारा देऊन संपूर्ण भारताला सुरक्षित ठेवणारे भारतीय सैनिक दलातील वीर जवान, माजी सैनिक, या ठिकाणी त्यांचं नाव मेन्शन करा आणि कुणी कुणाकडून स्वागत आहे या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करून तुम्ही ह्या स्क्रिप्ट स्टेजवर वापरू शकता. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अशा 16 मुद्दे मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला व्यासपीठावर कुणीही अचानक येऊ दे, तुमचं स्वागत मात्र जबरदस्त होणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वर्दीचा तो रुबाब आणि देशाचा अभिमान आहे, भारत मातेच्या सेवेसाठी सज्ज हा तरुण प्राण आहे. या कोट्स आहेत नवनियुक्त जवानाच्या स्वागतासाठी. आजच्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला आणखी एक ऐतिहासिक आणि सुवर्ण कडा लाभलेली आहे. अथांग मेहनत, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झालेले आपल्या मातीचे सुपुत्र नवनियुक्त जवान आदरणीय यांचं नाव घ्या आणि पुढील प्रमाणे त्यांचं स्वागत करून घ्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाचे स्वागत. सण असो उत्सव, कर्तव्यावर जे अहोरात्र चालतात अशा खाकी वर्दीला आम्ही मानाचा मुजरा करतो. त्यानंतर कोणते अधिकारी हजर आहेत त्यांचं इथं नाव घाला, कुणी कुणाकडून ते या स्क्रिप्टमध्ये तुम्ही फिल केला तर तुमचा स्क्रिप्ट अगदी तयार आहे. यानंतर संस्थेच्या अध्यक्षांचे स्वागत. नेतृत्व तुमचे कणखर, मार्ग तुमचा सरळ, तुमच्या प्रेरणेने संस्थेला लाभ हे नवबळ. ज्यांच्या दूरदृष्टीने, कुशल मार्गदर्शनाने, खंबीर नेतृत्वाने आमची ही संघटना नेहमी प्रगतीचे नवे टप्पे पार करत असते, असे आपले आदरणीय अध्यक्ष. त्यांचे या ठिकाणी नाव घाला, कुणाकडून सत्कार आहे तिथे नाव घाला आणि तुमचं स्क्रिप्ट तयार आहे. यानंतर पुढील स्वागत असेल लोकप्रतिनिधींचे स्वागत. जनतेच्या सेवेसाठी वाहिले ज्यांचे जीवन, अशा लोकप्रतिनिधींचे करूया शब्दसुमनांनी स्वागत. आपल्या भागाच्या विकासासाठी आणि समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असणारे आपले लोकप्रिय आदरणीय लोकप्रतिनिधी, त्यांचे या ठिकाणी नाव घाला आणि बाकीचं याप्रमाणे तुम्ही स्वागत करून घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लेंदी होईल, या उद्देशाने आपण संपूर्ण स्क्रिप्ट वाचत नाही आहे. तुम्हाला स्क्रीनवर हा स्क्रिप्ट दिसतोय. जे महत्वाचं आहे ते आपण पाहूया. प्रशासकीय कौशल्याने जो जोडतो समाज, त्यांच्या उपस्थितीने वाढला कार्यक्रमाचा हा साज. मित्रांनो, या ओळी आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून आणि प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशाची अविरत सेवा करणारे आपले आदरणीय सरकारी अधिकारी, असे या शब्दात तुम्ही त्यांचे स्वागत करू शकता. बाकीचं फॉर्मॅट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. यानंतर पुढील स्वागत असेल प्राचार्य किंवा मुख्याध्यापकाचे स्वागत. शिस्तीचे धडे आणि ज्ञानाचा प्रकाश, तुमच्या मार्गदर्शनाने उजळे आमचा हा आकाश. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजक आपल्या नेहमीच शिस्त, राष्ट्रप्रिय आणि उच्च विचारांची दिशा दाखवणारे आपले संस्थेचे आदरणीय प्राचार्य, मुख्याध्यापक. या ठिकाणी त्यांचं नाव मेन्शन करा, कुणाकडून स्वागत आहे ते सुद्धा मेन्शन करा आणि स्क्रिप्ट पूर्ण करून घ्या. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांचं स्वागत असेल तर याप्रमाणे करू शकता. स्वार्था पलीकडे जाऊन जे समाज जपतात तेच खरे मानवतेचे दीप ठरतात. मित्रांनो, या ओळी तुमचे स्वागत भाषण एका उच्च लेवलला, उच्च दर्जाला जाऊन पोहोचवतील, यात काही वादच नाही. समाजातील दीनदुबळ्या मदतीसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेणारे आपले आदरणीय सामाजिक कार्यकर्ते. नाव घाला, कोणाचं स्वागत करणार आहे या ठिकाणी मेन्शन करून स्क्रिप्ट पूर्ण करून घ्या. उद्योगपती आणि देणगीदारांचं स्वागत. औदार्याचे हात तुमचे, प्रगतीला मिळे गती, तुमच्या सहकार्यानेच होते कार्याची उन्नती. आपल्या संस्थेला नेहमीच आर्थिक आणि नैतिक पाठबळ देणारे, तसेच उद्योजकतेच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारे आपले आदरणीय उद्योजक, देणगीदार, या शब्दात तुम्ही त्यांचे स्वागत करू शकता. त्यानंतर पुढील असेल डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील जर पाहुणे तुमच्या कार्यक्रमाला हजर असतील तर याप्रमाणे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे हात, तुमच्या रूपाने देव भेटतो आम्हाला या जगात. सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे अहोरात्र रुग्णांची सेवा करून समाजाला आरोग्यदायी जीवन देणारे आपले आदरणीय डॉक्टर, अशा या शब्दात तुम्ही स्वागत भाषण सुरुवात करू शकता. त्यानंतर पुढील सन्मान असेल सन्माननीय पालक वर्गाचे. संस्काराची शिदोरी देऊन जे मुलांचे भविष्य घडवतात त्या माऊलींच्या चरणी आमचे नमन असते. आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे, पाल्यांना योग्य दिशा दाखवणारे, आपल्या संस्थेवर नेहमी विश्वास ठेवणारे आपले सर्व आदरणीय पालक वर्ग आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तर त्यांचे सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. पुढील सन्मान असेल ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचे स्वागत करण्यासाठी. अनुभवाचे बोल तुमचे जणू अमृताची खाणं, अनुभवाचे बोल तुमचे जणू अमृताची खाणं, तुमच्या उपस्थितीने वाढला या सोहळ्याचा मान. आपल्या अनुभवाच्या शिदोरीने समाजाला नेहमी योग्य मार्ग दाखवणारे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ जे या तिरंग्याला वंदन करण्यासाठी येथे आले आहेत, या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. यानंतर पुढील सन्मान देशाचे भावी आधारस्तंभ म्हणजेच आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचे.
डोळ्यात स्वप्न उद्याचे, हातात देशाची दोरी. डोळ्यात स्वप्न उद्याचे, हातात देशाची दोरी. तुम्हीच आहात भारताचे भाग्यविधाते खरी. आणि शेवटी ज्यांच्या डोळ्यात उद्याच्या बलशाली भारताचे स्वप्न आहे, त्यांच्या उत्साहाने हे संपूर्ण प्रांगण चैतन्याने भरून गेले आहे. अशा माझ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींनो आणि चिमुरड्या देशप्रेमी विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचे या स्वागत दिन सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आलेत जे जे अतिथी म्हणून येथे, त्या सर्वांचे मानले आभार. चला एकत्र मिळून गाऊया स्वतंत्र भारताचा जय जयकार. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही स्वागत भाषण केला तर का टाळ्या तुम्हाला मिळणार नाहीत. आणि आमचा हा स्क्रिप्ट 49 रुपयामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच उद्देश आहे की तुमच्या कार्यातून तुम्हाला लिहून घ्यायला वेळ मिळत नसेल तर फक्त या 49 रुपयामध्ये ऑफर प्राइसमध्ये तुमचं काम आम्ही कुठेतरी हलकं करू शकू, याच उद्देशाने. चला तर यंदाचा स्वातंत्र्य दिन गाजला की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा.